नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण धर्मदाय आयुक्त भरती 2025 साठी आवश्यक असलेली प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. शक्तिमती या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते आहे? शक्तिमती या शब्दाचे पुल्लिंग रूप आहे शक्तिमान. शक्तिमती हा शब्द स्त्रीलिंगी असून याचा अर्थ शक्ती धारण करणारी किंवा शक्तिशाली स्त्री असा होतो, ज्याचे पुल्लिंग रूप शक्तिमान असे होते, ज्याचा अर्थ शक्ती धारण करणारा पुरुष किंवा शक्तिशाली पुरुष असा होतो. ताजमहाल एक जगती तो त्याच्या परी या ओळीचा अलंकार ओळखा. या ओळीचा अलंकार आहे अनन्वय अलंकार. या अलंकारात उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे हे उपमानापेक्षा म्हणजेच त्याच्याशी तुलना करायची आहे श्रेष्ठ असल्यामुळे त्याची तुलना करण्यासाठी दुसरे कोणतेही उपमान उपलब्ध नसते. त्यामुळे उपमेयालाच उपमानाची जागा दिली जाते. या ओळीत ताजमहालाची तुलना दुसऱ्या कशाशीही न करता तो त्याच्या परी म्हणजेच त्याच्यासारखाच आहे असे सांगितले आहे, म्हणून हा अनन्वय अलंकार आहे. गॅझेट या शब्दासाठी मराठीत योग्य समानार्थी शब्द कोणता? गॅजेट या शब्दासाठी मराठीत योग्य समानार्थी शब्द आहे राजपत्र. गॅझेट म्हणजेच राजपत्र होय, जे शासनाचे अधिकृत नियतकालिक असते, ज्यामध्ये शासकीय विधिविधान, अधिनियमन, अधिसूचना, नियुक्त्या, घोषणा आणि धोरणात्मक निर्णय प्रकाशित केले जाते. उदाहरणार्थ, द गॅझेट ऑफ इंडिया म्हणजे भारताचे राजपत्र. महाराष्ट्र गव्हर्नमेंट गॅझेट म्हणजे महाराष्ट्र शासन राजपत्र. अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ढग. अंबू म्हणजे पाणी आणि तव म्हणजेच देणारा, म्हणून अमृत म्हणजे पाणी देणारा म्हणजेच ढग. पयोधर, मेघ, जलद हे देखील ढग या अर्थाने समानार्थी शब्द आहे. देवाचित या शब्दाचा समास ओळखा. देवाचित या शब्दाचा समास आहे तत्पुरुष समास. देवाचित या शब्दाचा विग्रह करताना दुसरे पद महत्वाचे असते, म्हणजेच देव इच्छित, तेव्हा तो तत्पुरुष समास असतो. पहिले पद महत्वाचे असल्यास अव्ययीभाव समास आणि दोन्ही पदे महत्वाचे असल्यास द्वंद्व समास असतो. या शब्दात देव आणि रचित केलेले हे दोन घटक आहेत. याचा अर्थ देवाने रचलेले असा होतो. विग्रह करताना ने या तृतीय विभक्तीच्या प्रत्ययाचा उपयोग होतो. सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा. या विधानाचा प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोग. सर्वांना समज दिली जाईल हे वाक्य सूचित करते की क्रिया कोणाकडून तरी केली जात आहे. ही रचना इंग्रजीत पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे असते, जिथे कर्ता स्पष्ट नसतो किंवा बाय नंतर जोडला जातो. जसे चोर पोलिसांकडून पकडला गेला, म्हणून हा नवीन कर्मणी प्रयोग आहे. 18 सप्टेंबर 2024 रोजी वित्त मंत्रालयाने अल्पवयीन मुलांसाठी लवकर निवृत्तीच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू केली होती? NPS वात्सल्य ही योजना सुरू केली होती. वित्त मंत्रालयाने 18 सप्टेंबर 2024 ला अल्पवयीन मुलांसाठी लवकर निवृत्तीच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी NPS वात्सल्य ही योजना सुरू केली. ही योजना केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषित करण्यात आली होती आणि ती पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत चालवली जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या शिफारशीनुसार खालीलपैकी कोणते केंद्र पुरस्कृत योजना 2021-22 पासून 2025-26 पर्यंत वाढवण्यात आली आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच्या शिफारशीनुसार खालीलपैकी समग्र शिक्षा योजना ही योजना 2021-22 पासून
2025-26 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही योजना 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2026 पर्यंत म्हणजे 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020च्या शिफारशीनुसार शालेय शिक्षण क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी आणि सामाजिक व लिंगभेदाचे अंतर कमी करण्यासाठी या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. समग्र शिक्षा योजना शालेय शिक्षणाचा पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतच्या सर्व स्तरांना समाविष्ट करते. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बॉम्बे आणि मद्रास प्रांतांना पुन्हा स्वतःसाठी कायदा बनवण्याचा आणि त्यात सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे? खालीलपैकी इंडियन काउन्सिलिंग ऍक्ट 1861 या कायद्यानुसार बॉम्बे आणि मद्रास प्रांतांना पुन्हा स्वतःसाठी कायदा बनवण्याचा आणि त्यात सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 1833च्या चार्टर ऍक्टने बॉम्बे आणि मद्रास प्रांताचे कायदे बनवण्याचे अधिकार काढून घेऊन ते गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला म्हणजेच भारताचा गव्हर्नर जनरल यांना दिले होते. 1861च्या कायद्याने बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरच्या कौन्सिलला पुन्हा कायदे बनवण्याचे आणि त्यात सुधारणा करण्याचे अधिकार परत केले. त्यामुळे प्रांतीय स्वायत्ततेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले गेले. महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे? महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुने विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 साली झाली. हे विद्यापीठ भारतातील सर्वात प्राचीन 3 विद्यापीठांपैकी एक आहे. मुंबई विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ ही सर्व विद्यापीठे एकाच वर्षी 1857 मध्ये स्थापन झाली होती, जे ब्रिटिश सरकारने लंडन विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी ऑफ लंडन धर्तीवर स्थापन केले होते. 2025 मध्ये सुरू झालेल्या केरळच्या ज्योती योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? 2025 मध्ये सुरू झालेल्या केरळच्या ज्योती योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षण देणे. केरळच्या ज्योती योजनेचे उद्दिष्ट स्थलांतरित कामगारांच्या मुलांना अंगणवाड्या आणि सार्वजनिक शाळांमध्ये दाखल करणे म्हणजेच त्यांना शिक्षणाची सोय करून देणे आहे. केरळमध्ये राहणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांचे शिक्षण व सामाजिक कल्याण सुनिश्चित करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.